बघूयात राज्यभरातल्या पाऊस पाण्यासंदर्भातल्या प्रमुख 9 बातम्या। नांदेड जिल्ह्यातील असना नदीला पूर, 2 दिवसांपासून जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं। पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून जायकवाडी धरणाची पाहणी, जायकवाडीतून पाणी सोडण्याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता। बीडच्या परळीमधील सरस्वती नदीला पूर, नदीच्या पुराचं पाणी अनेकांच्या घरांमध्ये शिरलं। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील नदी आणि नाले तुडुंब भरले। दहाड नदीच्या पुरात बाईकसह चालकही वाहून गेल्याची धक्कादायक घटना। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातली घटना, घटनेचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद। संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील 45 वर्षीय व्यक्ती हा पुरात वाहून गेला। शेवता गावातील नदीला आलेल्या पुरात 45 वर्षीय व्यक्ती वाहून गेला, घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद। धाराशिवच्या येडशीतील रामलिंग धबधबा प्रवाहित, धबधबा बघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। जायकवाडी धरण 89.81% भरलं। माजलगाव धरणासाठी उजव्या कालव्यातून 500 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। हतनूर धरणाचे 41 पैकी 20 दरवाजे पूर्णपणे उघडले। धरणातून 97,046 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा तापी नदी पात्रात विसर्ग। मध्य प्रदेशात विदर्भात झालेल्या पावसामुळे पाण्याची आवकही वाढली। बुलढाणा जिल्ह्यातील पैनगंगा नदीला पूर, नदीकाठच्या शेतांमध्ये पुराचं पाणी शिरलं। पुणे नागपूर महामार्ग सकाळपासूनच बंद।